तर काय सांगता? हां, बरोबर आहे. अगोदरच कानूनमध्ये तरतूद अशी होती, की जे मागे आत माणूस बसलेला आहे टू व्हीलरवर, त्यांना पण हेल्मेट आवश्यक आहे. आणि एडीजी ट्रॅफिक जे महाराष्ट्राचे आहे, त्यांनी पूर्ण महाराष्ट्रासाठी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे, की याच्या अंमलबजावणी झाली पाहिजे. तर नागपूर ट्रॅफिक पोलीस पण याच्यामध्ये आता प्रोएक्टिव्हली हे रूल एन्फोर्स करणार आहोत आम्ही. आणि जे मागे बसलेला आहे माणूस टू व्हीलरवर, त्यांना पण आता हेल्मेट हे आवश्यक आहे. आम्ही त्याच्यावर पण आपण चलान आता करणार आहोत. आणि लोकांना विनंती आहे, आव्हान आहे, की हे आपल्यासाठी आहे, हे आपले जीवनासाठी आहे. आणि असा पण निर्देशनास आलेला आहे, की जे स्टॅटिस्टिक्स आहे, 80% जे आमचे ग्रीव्हस ॲक्सिडेंट्स होतात, त्याच्यामध्ये ते 80% ॲक्सिडेंट्स फेटलमध्ये कन्व्हर्ट होतात. जेव्हा जे माणूस आहे पाठीमागे किंवा जे समोर, त्यांनी जर हेल्मेट जर घातलेलं नसेल, तेव्हा ते फॅटल ॲक्सिडेंट होतात, त्याचा जीव जातात. त्यामुळे लोकांसाठी, लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि याचा आम्ही एन्फोर्समेंट आता करणार आहोत. नाही बघा, जेव्हा आपण हेल्मेट आपल्या जीवासाठी आपण काळजी घेण्यासाठी वापरतो, तर लहान असो किंवा वृद्ध असो किंवा महिला असो किंवा पुरुष असो, याच्यामध्ये काही डिफरन्सिएशन नाही आहे. हे परत मी सांगतो, लोकांची सेफ्टीसाठी आहे. आणि याच्यामध्ये ₹1000 चलान आहे. तर आता याचा आम्ही एन्फोर्समेंट करणार आहोत. तर लोकांना आव्हान आहे, की आपल्यासाठी वापर करा, एक हॅबिट कल्टिवेट करा. जेणेकरून जेव्हा आपण बाईकमध्ये बसणार किंवा कुठेही आपण जाणार, तर हेल्मेटचा आपण वापर करणार. आणि हे एक हॅबिट झाली पाहिजे आपली, ज्याच्यामुळे आपली एक सेफ्टी वाढेल. आणि एक ट्रॅफिक डिसिप्लिन पण शहरामध्ये वाढेल. आम्ही नक्कीच याच्यामध्ये एक चांगला सजेशन आहे. नक्कीच आम्ही बघू आणि कसं करतोय, कुठे कुठे कोणत्या चौकामध्ये काही काही दिवस आम्ही जर उपक्रम जर घेऊ शकत, आम्ही नक्कीच घेऊ.